नमस्कार, सिल्लोड एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। चिंचोली लिंबाजी येथील सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग यांनी विविध जनहिताच्या मागण्यांसाठी तसेच पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा। चिंचोली लिंबाजी येथील सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग यांनी विविध जनहितांच्या मागण्यांसाठी तसेच पंतप्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सुरू केलेल्या बेमुदत उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। प्रतिनिधी असलम शेख। कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी येथील खंडोबा मंदिराच्या शेडमध्ये सुरू असलेल्या या बेमुदत उपोषणात तातेराव भुजंग यांनी महागाई, शेतकरी प्रश्न आणि बेरोजगारीसह अनेक मुद्दे उपस्थित केले। त्यांच्या निवेदनानुसार शेतीमालाला कायद्याने हमीभाव द्यावा, खते, बी बियाणे, डिझेल, पेट्रोल व गॅसच्या दरात कपात करावी, तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, वीज बिल, मोबाईल रिचार्जवरील जीएसटी कमी करावा, आमदार खासदारांचं वेतन व पेन्शन रद्द करावे, जिल्हा परिषद शाळांचे सक्षमीकरण करावे, तसेच 2014 मध्ये दिलेल्या आश्वासनानुसार प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करावेत अशा विविध मागण्या करण्यात आल्या। जोपर्यंत केंद्र सरकार किंवा राज्य सरकारमधील जबाबदारी मंत्री प्रत्यक्ष येऊन ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार तातेराव भुजंग यांनी व्यक्त केला। या उपोषणाला पिशोर, नाचनवेल, करंजखेडा, चिंचोली लिंबाजी परिसरातील नागरिक तसेच विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे। नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग। तर 24 जूनपासून मी चिंचोली लिंबाजी येथे उपोषणाला बसलेलो आहे। तर उपोषणाला बसण्याचं कारण काय, तर मी आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा मागत आहे। आणि राजीनामा मागण्याचे कारण काय, तर शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या, खत वीजवायचे दर कमी करा, मोबाईल रिचार्जचे दर कमी करा, वीज बिल दर कमी करा, तरुण मुलांना नोकरी द्या किंवा जे आमदार खासदार आहे त्यांचे पगार पेन्शन त्या ठिकाणी बंद करा। व 2014ला नरेंद्र मोदीजी यांनी जे आश्वासन दिलं होतं की मी प्रत्येक नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करेल, पण झाले 12 वर्ष अद्यापही या ठिकाणी कोणत्याच नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये जमा झाले नाही। तर या ठिकाणी पुन्हा महागाईचा भडका इतका वाढलेला आहे, तर सर्व जे आम नागरिक आहे ते परेशान आहे। मग डिझेल पेट्रोलसाठी असो, गॅससाठी असो, असे अनेक महागाई, मग गोड तेलाची असो, किराणा मालाची असो, तर सर्वांचे महागाई या ठिकाणी वाढले असता तर या महागाईच्या विरोधात मी उपोषणाला बसलो असता तर अनेक महिलांनी मला, या टाकळी अंतुराच्या महिलांनी माझ्या उपोषणाला या ठिकाणी पाठिंबा दर्शवलेला आहे। की त्यांचं म्हणणं आहे की सरकार एकीकडे 1500 रुपये देत आहे, पण जो 1500 रुपयाचा मोबदला इतर सामान्याच्या माध्यमातून काढत आहे। गोड तेल वाढवलेलं आहे, शेंगदाणे वाढवलेले आहे, तर सर्व किराणा भाव हे शासन या ठिकाणी वाढवून घेत आहे। म्हणजे कुठेतरी एकाकडे देण्याचं काम आणि एकाकडे घेण्याचं काम शासन या ठिकाणी करत आहे। तर जोपर्यंत पंतप्रधान आपल्या या समस्या दूर करत नाही तर या महिला म्हणतात की भाऊ तुम्ही उपोषणाला बसा आणि तुमच्या उपोषणाला आम्हीही तुमच्यासोबत या ठिकाणी उपोषणाला बसू, पण आपल्या ज्या समस्या आहे आता सध्याच्या ज्या महागाई या ठिकाणी वाढलेल्या आहे तर या महागाईमुळे आम्ही सर्व या ठिकाणी परेशान आहे। तर तुमच्या या आंदोलनाला, उपोषणाला आम्ही या ठिकाणी पाठिंबा देत आहे। तर मी या सर्व महिलांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की त्या जरी मला वाटतं अनपढ असल्या पण त्यांना आता सध्याचा मुद्दा कळत आहे की शेतकऱ्यांच्या मालाला भाव भेटत नाही, शेतकरी कर्जबाजारी होत आहे, अनेक शेतकरी त्या ठिकाणी आत्महत्या करत आहे आणि बरेच मला वाटतं या महिला सर्व शेतकरी आहे। तर या शेतकरी महिलांना शेतकरी अडचणी समजत असताना आज त्या जरी मला वाटतं त्या सुशिक्षित नसल्या पण तरी त्यांनी माझ्या आंदोलनाला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। तर मी त्यांचा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो।